नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. चिंचवडमधील तरुणीची दुचाकी थायलंडमध्ये दुभाजकाला धडकून मृत्यू. बँकॉकमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या चिंचवडच्या केशवनगर येथील पूजा प्रशांत मुळे वय 26 तिचा गुरुवारी अपघाती मृत्यू झाला. दरम्यान परदेशात मृत्यू झाल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास 7 दिवसांचा कालावधी लागला. अखेर आपल्या मूळ गावी बीड येथे काल पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाचे वडील प्रशांत मुळे कुटुंबासह चिंचवडमध्ये केशवनगर भागात राहतात. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी 1 मार्चला ती थायलंड येथील कोसामोई बेटावर गेली होती. परिसरात फिरण्यासाठी तिने दुचाकी भाड्याने घेतली होती. 5 मार्च रोजी सकाळी दुचाकीवरून जात असताना दुभाजकाला धडकून ती गंभीर जखमी झाली होती. गॅस टंचाईवर आता लोकांनी निवडला इंडक्शनचा पर्याय. आखातातील युद्ध परिस्थितीमुळे स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने घरगुती किचनसह हॉटेल व हातगाडीवरील खाद्य व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. अनेक घरगुती ग्राहक, हॉटेल व्यावसायिक व हातगाडी धारकांनी पर्यायी साधनांचा शोध घेतला आहे. परिणामी इलेक्ट्रिक शेगड्या व इतर उपकरणांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. गॅस टंचाईवर आता इंडक्शनचा पर्याय उत्तम असल्याचं चित्र मागील 4 दिवसात बाजारपेठेत निर्माण झालं आहे. कोळसा किंवा लाकडावर चालणाऱ्या उपकरणांकडेही अनेक जण वळत आहेत. कोळशाची शेगडी, कोळशाचा तंदूर, कोळशाचा बार्बेक्यू ग्रिल, कोळशाचा भट्टी तवा, हॉटेल भट्टी याबाबत ग्राहकांकडून चौकशी होत असल्याचं दुकानदारांकडून सांगण्यात आलं. दरम्यान इंडक्शन कुकर, इलेक्ट्रिक राईस कुकर, इलेक्ट्रिक तवा, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक ओव्हन, इलेक्ट्रिक फायर, इलेक्ट्रिक केटल, सँडविच मेकर, इलेक्ट्रिक ग्रिल मशीन तसेच इलेक्ट्रिक चपाती मेकर यासारख्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली असल्याचं दिसत आहे. सिमेंट मिक्सरच्या धडकेत सायकलवरून घरी जात असलेल्या मुलाचा मृत्यू. मोबाईलवर बोलत असलेल्या चालकाच्या ताब्यातील सिमेंट मिक्सरच्या धडकेने सायकलवरील शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथील एस्केप कंपनीजवळ काल दुपारी 12:30च्या सुमारास घडली. फारुख उर्फ रेहान शकील तांबोळी वय 15 राहणार चिंचवडेनगर असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी मिक्सर चालक निवृत्ती उद्योगगिरी याला पोलिसांनी अटक केली. 9वीत शिकत असलेला फारुख गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होता. एस्केप कंपनीजवळ पाठीमागून आलेल्या मिक्सरने त्याला धडक दिली. मिक्सरचा चालक मोबाईलवर बोलत असताना हा अपघात घडला. भरधाव ट्रेलरच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू. पुणे आळंदी पालखी मार्गावर बोपखेल येथे ट्रेलरच्या धडकेत 72 वर्षीय वृद्धाचा काल मृत्यू झाला. सुरेश बाबूराव गोरडे राहणार दिघी असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. गोरडे बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास दिघी गावठाण येथील पुणे आळंदी रस्त्याने पायी जात होते. यावेळी भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ट्रेलर चालकास दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 38°C तापमानाची नोंद. उन्हाच्या लाहीमुळे नागरिक हैराण. पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने सामान्य नागरिक हैराण झाले असून शहरात गुरुवारी 38°C तापमानाची नोंद झाली. ऊन वाढू लागल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा नागरिक आधार घेत आहेत. शहर परिसरात वाढत्या उन्हाचा चटका सकाळी 9 वाजल्यापासूनच जाणवत आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 वेळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य होत असल्यामुळे याचा परिणाम व्यावसायिकांवरही झाल्याचं दिसून येत आहे. अद्याप एप्रिल-मे महिन्याचा अवधी असून या काळात आणखीन उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ECMC न्यूज.